नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला आज भाग 15वा आपण प्रस्तुत करत आहोत. श्री अरविंदांची महासमाधी नव्हे सूक्ष्म देहांतर हा आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. हा विषय ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सूक्ष्म देहांतर म्हणजे नेमकं काय. तर आज आपण त्याच्याविषयीच बोलणार आहोत. मानवाच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक अद्वितीय म्हणावी अशी घटना आहे. श्री अरविंदांनी देह ठेवला. वरवर पाहताना ही अगदी साधारण वाटणारी घटना, पण त्याच्या मागे केवढा खोलवर अर्थ दडलेला होता हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आजच्या भागामध्ये आपण ही घटना नेमकी कशी घडली, त्याच्या आगेमागे कोणकोणत्या गोष्टी घडून आल्या, या सगळ्याचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. म्हणजे प्रत्यक्षात ही घटना कशी घडली हे आज आपण समजावून घेणार आहोत. आणि याचा जो खोलवरचा अर्थ आहे, म्हणजे ज्याला आपण अन्वयार्थ म्हणूया या घटनेचा, तो नेमका काय आहे आणि सूक्ष्म देहांतर म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग काय, त्याचा परिणाम काय, या सगळ्याचा अगदी तपशिलात शोध घेण्याचा प्रयत्न आपण पुढच्या भागात करणार आहोत. परंतु एक गोष्ट मात्र इथे लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे पुढचा भाग जितका महत्त्वपूर्ण असणार आहे तितकाच आजचा भागही महत्त्वाचा असेल. कारण आज जे काही आपण विचारात घेणार आहोत त्याचीच संगती आपल्याला पुढच्या भागात पाहायची आहे. त्यामुळे जरी आपल्यापैकी काही जणांना श्री अरविंदांनी देह कसा ठेवला याचे तपशील माहिती असतील तरी सुद्धा पुढचा भाग व्यवस्थित समजण्याच्या दृष्टीने आजचाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यावं, हे मला इथे विनम्रपणाने सांगावंसं वाटतं. सूक्ष्म देहांतर हा शब्दप्रयोग आधी आपण नेमकेपणाने समजून घेऊया. कदाचित हा शब्दप्रयोग आपण प्रथमच करतो आहोत आणि म्हणून त्या शब्दाचा अधिक तपशिलामध्ये मागोवा घेणं आवश्यक आहे. आपण या मालिकेमध्ये जे सगळे भाग विचारात घेतलेत त्यामध्ये प्रगत व्यक्तीचा मृत्यूनंतरचा प्रवास हा भाग समजावून घेतलेला होता. तेव्हा आपण हे पाहिलेलं होतं बघा की व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा, म्हणजेच ती जेव्हा स्थूल देहातून पुढे प्रवास करायला लागते तेव्हा स्पिरिट ऑफ फॉर्म हा भाग आपण पाहिला होता आणि त्याच्यानंतर तिचा पहिला प्रवेश होतो तो एका प्रतलावर. ते प्रतल म्हणजे सूक्ष्म भौतिकाचं प्रतल आहे. म्हणजे मृत्यू झाला, स्पिरिट ऑफ फॉर्म पण गळून पडला आणि त्याच्यानंतर सूक्ष्म भौतिक हे जे जगत आहे या जगतामध्ये व्यक्तीचा आधी मुक्काम असतो. मग तिथून ती व्यक्ती प्राणमय जगतात जाते, मग मनोमय जगतात जाते आणि मग एका टप्प्यावर आंतरात्मिक जगतामध्ये विश्रांती घेते. हा सगळा भाग आपण समजावून घेतलेला होता. तेव्हा आपण या सूक्ष्म भौतिकाचा निर्देश केला होता ते आपल्याला आठवत असेल. अर्थात आपण तेव्हा हेही पाहिलं होतं की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे एक सर्वसाधारण रूपरेषा म्हणून ही रूपरेषा असली तरी प्रत्येक व्यक्तीचा हा प्रवास वेगवेगळा असतो. श्री अरविंदांचा हा जो प्रवास आहे तो लोकविलक्षण असा आहे. तो लोकविलक्षण ह्या अर्थाने की स्थूल देहाचा त्यांनी त्याग केला. तो दिवस आपल्याला माहिती आहे, 5 डिसेंबर 1950 या दिवशी त्यांनी देह ठेवला. आता देह ठेवला असं म्हणत असताना ती संकल्पपूर्वक केलेली कृती होती, ती जाणीवपूर्वक कृती होती, हे इथे नक्की विचारात घेणं आवश्यक आहे.
5 डिसेंबरला त्यांनी स्थूल देहाचा त्याग केला आणि त्यानंतर सूक्ष्म भौतिक जगतामध्ये जाऊन ते वास्तव्य करायला लागले. आता वास्तव्य करायला लागले असं म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती अशी की आत्ता अगदी आज देखील श्री अरविंद तिथे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये अस्तित्वात आहेत. अर्थात सूक्ष्म भौतिक जगतामध्ये असं म्हणत असताना ते अस्तित्व सूक्ष्म देहाचं अस्तित्व त्या रूपामध्ये ते तिथे स्थित आहे आणि तिथे राहून ते या संपूर्ण ज्या श्रेणी आहेत चेतनेच्या श्रेणी त्यातल्या अतिमानस चेतनेचं पृथ्वी चेतनेमध्ये अवतरण घडवणं आणि तिथे म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये अतिमानसिक चेतनेची प्रस्थापना करणं हे त्यांचं जीवित कार्य होतं. आणि ते कार्य करण्यासाठी ते आजही सूक्ष्म भौतिकामध्ये राहून ते कार्य करत आहेत याचा स्पष्ट निर्देश मदरनी केलेला आहे. म्हणून आपण रूढ पद्धतीने श्री अरविंदांनी महासमाधी घेतली किंवा त्यांचं महानिर्वाण झालं अशा प्रकारचे शब्दप्रयोग कटाक्षाने टाळणार आहोत. कारण हे रूढ अर्थाने महानिर्वाण देखील नाही, निर्वाण ही जी अवस्था आहे ती अवस्था श्री अरविंदांना 1908 सालीच अनुभवायला आलेली होती आणि 1908 एक प्रकारे त्यांच्या साधनेचा प्रारंभीचा काळ होता. श्री अरविंदांनी स्वतः त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, निर्वाणा इन माय लिबरेटेड कॉन्शियसनेस टर्न आउट टू बी द बिगिनिंग ऑफ माय रिअलायझेशन. माझ्या आध्यात्मिक जीवनातले जे साक्षात्कार आहे त्या साक्षात्काराचा आरंभच मुळी या निर्वाण यांनी झालेला आहे. अ फर्स्ट स्टेप, पहिली पायरी आहे ती केवळ त्यांच्या दृष्टीने, अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द कम्प्लीट थिंग, नॉट द सोल ट्रू अटेनमेंट पॉसिबल और इवन अ कल्मिनेटिंग फायनल. म्हणजे निर्वाण हा त्यांच्या दृष्टीने त्यांच्या साक्षात्काराचा आरंभ बिंदू होता आणि त्यामुळे त्यांनी जो देह ठेवला त्याला महानिर्वाण हा शब्दप्रयोग तितकासा उचित नाही, म्हणून तो शब्दप्रयोग आपण करणार नाही आहोत. दुसरं, महासमाधी हाही शब्दप्रयोग तितकासा उचित नाही, कारण त्यांनी देह ठेवला त्याचा प्रकार वेगळा आहे. स्थूल देह ठेवल्यानंतर ते सच्चिदानंदामध्ये विलीन झाले नाहीत, तर ते आजही या सूक्ष्म भौतिक प्रांतामध्ये की जो पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी नजीकचा असलेला जो प्रांत आहे, जे प्रतल आहे, त्या प्रतलामध्ये राहून या पृथ्वी चेतनेसाठी कार्य करत आहेत. म्हणून त्यांच्या देहाचं रूपांतर झालं. स्थूल देह त्याच्यामध्ये जो वावर आधी होता 1950 सालापर्यंत ते बदलून सूक्ष्म देहामध्ये रूपांतरित होऊन ते तिथे राहून कार्यरत आहेत. त्यामुळे आपण श्री अरविंदांच्या बाबतीत त्यांच्या देह ठेवण्याला सूक्ष्म देहांतर असा शब्दप्रयोग करणार आहोत, हे इथे लक्षात घेऊया. हे जे आपण म्हणतो आहोत त्याला काही आधार आहे का? तर त्याला पुष्कळ काही आधार आहे. त्यातला एक उल्लेख आपल्याला आत्ता इथे विचारात घेता येण्यासारखा आहे. तो म्हणजे जेव्हा श्री अरविंदांनी देह ठेवला तेव्हा त्याच्यानंतर अर्थातच नेहमीप्रमाणे लोक शोकमग्न झाले, त्यांना खूप वाईट वाटायला लागलं. तेव्हा मदरनी हा संदेश दिलेला आहे, टू ग्रीव इज अन इन्सल्ट टू श्री अरविंदो
हू इज हिअर विथ अस कॉन्शियस अँड अलाइव्ह. बघा किती स्पष्ट उल्लेख आहे की श्री अरविंदांच्या बद्दल दुःख करणं किंवा त्यांनी देह ठेवलाय म्हणून दुःख करणं हा त्यांचा अवमान आहे. तो यासाठी की ते आपल्यामध्ये आजही सचेत आणि चैतन्यमय स्वरूपात अगदी जिवंत अस्तित्व या स्वरूपामध्ये उपस्थित आहेत. हे मदननी केलेलं विधान आहे. श्री अरविंदांनी जो देह ठेवला ती त्यांची संकल्पपूर्वक केलेली कृती होती, म्हणजे ती त्यांची जाणीवपूर्वक कृती होती. असं जर आहे तर मग आपल्याला त्याचे काही संकेत आधीपासून पाहायला मिळतात का? असा जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा निश्चितपणाने आपल्या हे लक्षात येतं की श्री अरविंदांनी अमुक एका टप्प्यावर ही गोष्ट निर्धारित केली की आता आपल्याला देह ठेवायचा आहे आणि त्या दृष्टीने पुढे पावलं टाकायला सुरुवात केली. हे आपल्याला कधीपासून लक्षात यायला लागतं तर साधारणतः 1 वर्ष आधीपासून ही सगळी त्यांची तयारी चालू आहे असं आपल्याला दिसून येतं. 1949 साली श्री अरविंद आणि मदर यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे तेव्हा त्यामध्ये श्री अरविंदांनी मदरला स्पष्ट संकेत असा दिलेला होता की माझ्यानंतर तुम्हाला हे कार्य पूर्णत्वाला न्यायचं आहे. त्याचा तपशिलातला भाग आपण विवेचनाच्या ओघात बघूया, पण 1949 साली या दोघांमध्ये तशा प्रकारचा संवाद झालेला आहे अशी नोंद आढळते. दुसरी आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी अशी घटना 1950 साली घडलेली आहे. ती म्हणजे 24 एप्रिल 1950 हा जो दर्शन दिन होता त्या दिवशी श्री अरविंदांनी स्वतःचं छायाचित्र म्हणजे फोटो काढून द्यायला संमती दर्शवली. ही घटना 1926 नंतर प्रथमच घडत होती. म्हणजे 1926 साली श्री अरविंदांचा एक फोटो उपलब्ध आहे. तिथपासून ते 1950 पर्यंत या दरम्यानच्या काळातला त्यांचा एकही फोटो काढायला त्यांनी संमती दिलेली नव्हती. 24 एप्रिलला मात्र त्यांनी तशी संमती दिलेली होती. ही घटनाही त्या गोष्टीकडे संकेत करणारी आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यातून हे लक्षात येतं की श्री अरविंद आता त्यांच्या देह ठेवण्याची तयारी करत आहेत. त्या दृष्टीने या स्थूल देहामध्ये जे त्यांना कार्य पूर्णत्वाला न्यायचं होतं ते पूर्णत्वाला नेण्याची तयारी ते करतायत हे दिसतं. ते म्हणजे सावित्री महाकाव्याचं त्यांचं जे लिखाण होतं ते अनेक वर्ष चाललेलं लिखाण होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यांचे लेखनिक झालेले निरोधबरण आपल्याला सांगतात. श्री अरविंद 1949च्या आगेमागे निरोधबरण यांना म्हणायला लागले, टेक अप सावित्री, आय वॉन्ट टू फिनिश इट सून. मला सावित्रीचं काम त्वरेने पूर्ण करायचं आहे असं ते निरोधबरणना म्हणताना दिसतात. जेव्हा सावित्री मधला बुक ऑफ फेट म्हणजे नियतीचं पर्व हे जेव्हा त्यांचं लिखाण पूर्ण होतं आणि निरोधबरण त्यांना सांगतात की आपण इथपर्यंतचा भाग पूर्ण केलेला आहे, तेव्हा श्री अरविंदांनी ते काम पूर्णत्वाला गेलं अशा प्रकारचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तरळताना निरोधबरणनी पाहिलं. आणि आता अजून काय राहिलं आहे असं जेव्हा त्यांनी निरोधबरणला विचारलं तेव्हा निरोधबरण म्हणाले की द बुक ऑफ डेथ आणि द एपिलॉग या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. तेव्हा श्री अरविंद त्यांना असं म्हणाले की ते आपण नंतर बघू. आणि हा नंतर कधीच आला नाही हे आपल्याला कदाचित माहिती असेल. म्हणजे बुक ऑफ फेट याचं लिखाण झाल्यानंतर श्री अरविंदांच्या दृष्टीने या स्थूल देहामध्ये राहून त्यांना जे सावित्री महाकाव्याचं लिखाण करायचं होतं ते त्यांचं लिखाण पूर्णत्वाला गेलेलं होतं हे कळल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं होतं. आणि
ह्या बुक ऑफ फेट मधला जो सगळा भाग आहे त्यामध्ये सावित्रीला यापुढे एकाकी रीतीने कसं काम करायचं आहे हे सगळं वर्णन त्या भागामध्ये आलेलं आहे. हा सगळा एक प्रकारे निर्देश होता. तो निर्देश होता की श्री अरविंद आता काळाच्या पडद्यामागे जाणार आहेत आणि तिथे राहून ते कार्य करणार आहेत आणि या जडभौतिक सृष्टीमध्ये मदरला एकाकीपणाने कार्य करायचं आहे. ती कार्याची धुरा पुढे चालू ठेवायची आहे. याचा संकेतच त्या सावित्रीच्या निमित्ताने एक प्रकारे श्री अरविंदांनी दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या संकल्पाकडे निर्देश करणाऱ्या आहेत. आणखीन एक दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्यातून सुद्धा आपल्याला या सगळ्याची पूर्वकल्पना येते. ती म्हणजे आपल्याला कदाचित हे माहिती आहे की इव्हनिंग टॉक्स विथ श्री अरविंद याच्यामध्ये श्री अरविंद दिलखुलासपणाने आजूबाजूची जी साधक मंडळी होती त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असत. त्यांच्याबरोबर त्यांचे संवाद चालत असत. दिलखुलासपणाने मनमोकळेपणाने सगळ्याची उत्तरं देणारे श्री अरविंद एकाएकी अत्यंत धीरगंभीर झाले. ते बोलेनसे झाले. जास्त करून अगदी शांत शांत राहायला लागले. त्यांचं बोलणं कमी कमी होत गेलं आणि निरोधबरण त्याचं वर्णन असं करतात की दिवस दिवस ते बोलत नसत आणि आम्ही जर त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, जसं इव्हनिंग टॉक्समध्ये ही मंडळी करत असत, तसं जेव्हा आम्ही प्रयत्न करत असू तेव्हा ते फक्त हो किंवा नाही किंवा नुसतं मंदस्मित या पद्धतीने ते उत्तर देत असत असं निरोधबरण त्यांचं वर्णन करतात. म्हणजे सुमारे 6 महिने हे अशा पद्धतीने ते अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं त्यांचं जीवन चाललेलं होतं. आणि आणखीन एक भाग आहे की ज्यातून सुद्धा हा संकेत मिळाला की श्री अरविंद आता देहत्याग करणार आहेत. ते म्हणजे एरवी ते स्वतःला फारसे व्यक्त करणारे असे नव्हते. म्हणजे पटकन त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते काय विचार करतायत, त्या भावना चेहऱ्यावर दिसतायत किंवा त्या व्यक्त करतायत बोलून, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव नव्हता. परंतु शेवटच्या दिवसांमध्ये मात्र त्यांनी आपल्या आजूबाजूला जी सहाय्यक मंडळी होती त्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांच्या ज्या भावना होत्या, ती कृतज्ञता होती, ती त्यांनी अगदी उघडपणाने व्यक्त केलेली होती. 1935 साली या इव्हनिंग टॉक्सच्या दरम्यान साधकांमध्ये आणि श्री अरविंदांमध्ये जी चर्चा झाली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं बघा, आय हॅव द पॉवर टू ओव्हरकम इलनेस. आजारपणावर मात करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. बट ॲक्सिडेंट अँड पॉयझन अँड द इच्छा मृत्यू स्टील रिमेन ॲज पॉसिबल मीन्स ऑफ डेथ. म्हणजे त्यांच्या बाबतीत मृत्यू कोणकोणत्या कारणाने येणं शक्य आहे त्याचा निर्देश ते करतायत. तेव्हा ते म्हणतायत की आजारपणाने माझा मृत्यू येण्याचं कारण नाही, कारण आता मी त्याच्यावर मात करू शकतो. पण एखादा अपघात किंवा विष किंवा इच्छा मृत्यू म्हणजे स्वतःहून घेतलेला निर्णय, अशा कोणत्या तरी कारणाने मृत्यू येण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. कारण त्यांनी त्याचा खुलासा करताना म्हटलंय, ऑफकोर्स द मदर अँड मायसेल्फ हॅव हंड्रेड्स ऑफ टाइम्स थ्रोन बॅक द फोर्सेस ऑफ इलनेस अँड डेथ बाय अ स्लाइट कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्स ऑर इव्हन अ यूज ऑफ विल मेअरली. म्हणजे मदरनी आणि मी हे जे आजारपणाचे हल्ले होत असतात ते शेकडो वेळेला परतवून लावलेले आहेत आणि त्यामुळे श्री अरविंदांनी केलेलं ते विधान होतं. आणि मग पुढे एका टप्प्यावर ते हेही सांगता आहेत की आत्ता जी आपण 3 कारणं पाहिली, अपघात, विष आणि तिसरं कारण म्हणजे इच्छा मृत्यू, तर एका टप्प्यावर पुढे जाऊन त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आता विष खाल्लं म्हणजे अगदी 1 कपभर जरी मी विष प्यायलो तरी त्याचा माझ्या देहावर
काहीही परिणाम होणार नाही अशा स्थितीमध्ये ते जाऊन पोचलेले आहेत, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तेव्हा मग स्वतःहून देह ठेवणं हा एक भाग शिल्लक राहिला किंवा अपघात हा एक भाग शिल्लक राहिला असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा आता आपण श्री अरविंदांनी जो देह ठेवला ती सगळी घटना नेमकी कशी घडून आली याचा अगदी तपशिलामध्ये विचार करायला सुरुवात करूया. 1935 सालीच त्या सायंकालीन चर्चांच्या दरम्यान एकाने त्यांना असं विचारलं, तार्किक युक्तिवाद केला. काय युक्तिवाद होता की वन हू बिकम्स होली सुप्रामेंटल कॉन्कर्स डेथ, की जो अतिमानसिक झालेला आहे त्याला मृत्यू येत नाही. हे एक सार्वकालिक सत्य विधान म्हणून प्रथम आधाराला घेतलं. आणि मग त्यांनी पुढचा युक्तिवाद असा केला की श्री अरविंद सुप्रामेंटल बनले आहेत म्हणजे आता त्यांना मृत्यू येणार नाही. हे कितपत बरोबर आहे असं जेव्हा श्री अरविंदांना विचारलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. ते काय म्हणतायत बघा, इज कॉन्करिंग अँड हॅज कॉन्कर्ड यामध्ये फरक आहे. म्हणजे विजय प्राप्त केलेला आहे आणि विजय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. ते स्वतःविषयी असं विधान करतायत बघा, आय हॅव ऑलवेज सेड दॅट आय हॅव अचीव्ड द ओव्हर माइंड अँड आय एम ब्रिंगिंग डाऊन द सुप्रामेंटल. श्री अरविंद आपल्याला इथे असं सांगतायत की त्यांनी अधिमानस प्राप्त करून घेतलेलं होतं आणि अतिमानस प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात ते होते. आणि त्यामुळे तो जो निष्कर्ष काढलाय तो तितकासा बरोबर नाही. तर यथार्थ निष्कर्ष काढायचा असेल तर श्री अरविंदो इज कॉन्करिंग डेथ. इज कॉन्करिंग म्हणजे तो विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत असं फार फार तर तुम्ही म्हणू शकता, असं श्री अरविंदांनी तिथे त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि मग पुढे 1938 साली जी घटना घडली ते म्हणजे त्यांच्या मांडीचं हाड मोडलं. दर्शन दिन होता आणि त्या दर्शन दिनाच्या तयारीच्या मध्ये असताना श्री अरविंदांचा पाय त्यांच्या खोलीमध्ये असलेल्या जाजमामध्ये अडकला आणि त्यातून त्यांच्या मांडीचं हाड मोडलं आणि मग ते काही काळपर्यंत जायबंदी झालेले होते. म्हणजे अपघाताची जी शक्यता त्यांनी वर्तवलेली होती त्याचं प्रत्यक्षात हे अशा पद्धतीने तो अपघात घडून आलेला आहे. पुढे 1947 सालानंतर आपल्याला साधारणतः हे दिसायला लागतंय की ते हळूहळू अधिकाधिक गंभीर होत चाललेले आहे. त्यांचं साधक मंडळींबरोबरचं बोलणं चालणं हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. हे आपल्याला इथे लक्षात येतं. निरोधबरांनी हे सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये जसं मगाशी आपण म्हटलं तसं की हो नाही किंवा अगदी मंदस्मित एवढा पुरताच त्यांचा संवाद या लोकांबरोबर आता शिल्लक राहिलेला आहे. बाकी संपूर्ण वेळ ते आपल्या कार्यामध्ये निमग्न असत. तेव्हा एके दिवशी डॉक्टर सत्येंद्र म्हणून जे होते त्यांनी धाडस करून श्री अरविंदांना असा प्रश्न विचारला की सर तुम्ही एवढे गंभीर का असता. तेव्हा श्री अरविंदांनी काय उत्तर दिलंय ते बघण्यासारखं आहे. श्री अरविंदो आन्सर्ड ग्रेवली, द टाइम इज व्हेरी सिरियस. 1947 सालच्या आसपासचा हा सगळा प्रसंग आहे आणि श्री अरविंद म्हणतायत द टाइम इज व्हेरी सिरियस. काळच मोठा गंभीर आलाय असं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलंय. पुढे 1949 साली मदर सांगतायत आणि त्या म्हणतायत की श्री अरविंद एकदा त्यांना असं म्हणाले की हे जे अतिमानसिक चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरित करायची, ती प्रस्थापित करायची, हे जे कार्य आहे आणि हा जो रूपांतरणाचा योग आहे, हे सगळं कार्य करण्यासाठी आपल्या दोघांपैकी कोणीतरी एकाने देह ठेवण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा मदरनी स्वतः लगेच त्याची तयारी दर्शवली की हो, मी देह ठेवायला तयार आहे. तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना काय सांगितलं ते विधान अतिशय महत्त्वाचं आहे बघा. नो, this can never be. If necessary for this transformation, I might go. You will have to fulfill our yoga of supramental descent and transformation. Your body is much more capable than mine of bearing the work of transformation. म्हणजे तशीच जर आवश्यकता निर्माण झाली तर मी देह त्याग करीन, पण तुम्ही मात्र आपला अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाचा आणि रूपांतरणाचा योग पूर्णत्वाला नेण्याचं कार्य करायचं आहे. माझ्यापेक्षा तुमचा देह रूपांतरणाच्या कार्यासाठी अधिक सुयोग्य आहे. तेव्हा ते म्हणतात यू विल अकम्प्लिश माय वर्क, असं त्यांनी मदरला सांगितलेलं आहे. आणि त्याच सुमारास मदरनी आणखीन एक गोष्ट नमूद करून ठेवलेली आहे, ती अशी की त्या म्हणतात जेव्हा जेव्हा मी त्यांच्या खोलीमध्ये काही कामानिमित्त प्रवेश करत असे तेव्हा तेव्हा श्री अरविंद मला अतिमानसिक प्रकाश खाली अवतरित करण्याच्या प्रयत्नात आहे हे मला दिसत असे. 1950 साल उजाडलं आणि आता श्री अरविंद देह ठेवणार ही शक्यता नजरेच्या टप्प्यात आली एक प्रकारे जणू. आणि हे असं का बरं झालं असेल याचा शोध घेताना आपल्या असं लक्षात येतं की श्री अरविंद अतिमानस चेतना जी या पृथ्वी चेतनेमध्ये अवतरित करू पाहत होते, हा एक प्रकारे प्रकृतीच्या विरोधात असलेला झगडा होता. आणि या झगड्यामध्ये विरोधी शक्ती प्रबळ होत्या आणि त्याचाच एक परिणाम म्हणून दरम्यानच्या काळामध्ये दुसरं महायुद्ध देखील घडून आलेलं होतं. महायुद्ध जरी संपलं तरी परिस्थितीमध्ये असलेला विरोध अजूनही तसाच कायम आहे हे श्री अरविंदांच्या दृष्टीला दिसत होतं. आत्ता जर अतिमानसिक चेतना खालती आली तर पृथ्वीची त्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाहीये हे त्यांच्या दृष्टीला जाणवलं आणि म्हणून त्यांनी एक वेगळी नीती आखली. आणि वेगळी रणनीती असं म्हणत असताना मी शब्दप्रयोग जाणीवपूर्वक करते आहे, कारण हा एक प्रकारे प्रकृतीचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये हस्तक्षेप करून दिव्य योजनेचा जो सगळा आराखडा होता तो आराखडा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न श्री अरविंद करत होते. आणि या प्रयत्नांसाठी म्हणून हे प्रयत्न साधेसुधे नव्हते, महायुद्धासारखे ते प्रसंग होते. किंबहुना महायुद्धाच्या पेक्षा पलीकडचा संघर्ष इथे श्री अरविंदांचा चालू होता. आणि म्हणून ते या सगळ्या गोष्टी या स्ट्रॅटेजिक पद्धतीने धोरणात्मक पद्धतीने पावलं टाकत होते हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्यांनी आधीचा ठरलेला जो मार्ग होता की ते स्वतः आणि मदर असे दोघे मिळून अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेत उतरवण्याचा प्रयत्न करतील, पण परिस्थिती बदललेली पाहताच परिस्थितीनुसार धोरणं रणनीती पण बदलावी लागते. त्यानुसार त्यांनी रणनीती बदलली आणि एक प्रकारे हा निर्णय घेतला की आता या पृथ्वी चेतनेची तयारी होण्यासाठी इथे फक्त प्रयत्न करत राहून पुरेसे नाहीत, तर पृथ्वीच्या पलीकडच्या स्तरावरून म्हणजे जडभौतिक स्तराच्या पलीकडच्या स्तरांवर जाऊन ते प्रयत्न करण्याची गरज आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी मदरला मगाचा जो आपण संवाद पाहिला तो संवाद त्यांच्या दोघांमध्ये झालेला असणार आहे की गरज पडली तर एकाला देह ठेवावा लागेल. म्हणजे काय तर हे जे जडभौतिक सगळी सृष्टी आहे त्याच्या पटलाच्या पलीकडे जाऊन एकाने तिथे स्थित राहून कार्य करायचं आणि दुसऱ्याने जडभौतिक सृष्टीमध्ये राहून कार्य करायचं. म्हणजे त्या दोन्हीमध्ये जे अंतर आहे, न भरून निघणारी जी दरी आहे
ती दरी सांधण्याचा हा प्रयत्न करायचा आहे, हे श्री अरविंदांनी ठरवलं. आणि म्हणून ते या जडभौतिक सृष्टीमधनं मागे होऊन सूक्ष्म भौतिकामध्ये, ज्याला श्री अरविंद ट्रू फिजिकल असं म्हणतात, त्या प्रतलावर स्थित झाले. आणि म्हणून आपण शब्दप्रयोग जो करतो आहोत तो सूक्ष्म देहांतर त्यांनी केलं. कशासाठी? तर ते कार्य त्यांनी थांबवलं नाही, तर एका वेगळ्या प्रतलावर जाऊन त्यांनी ते कार्य आरंभलं. त्याच्यामध्ये, त्या कार्यामध्ये त्यांची शक्ती या प्रकारे अधिक वाढली आणि येणारे जे अडथळे असतील ते काही प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत झाली. आणि म्हणून त्यांनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता, हे आपल्याला इथे लक्षात येतं. त्यांना हे एक प्रकारे दाखवून देण्यात आलेलं आहे त्या दिव्य शक्तीकडनं की त्यांच्या देहामध्ये हे अतिमानसाचं जे फायनल डिसेंट आहे, म्हणजे अतिमानसाचं जे अवतरण पूर्णत्वाला यायचं आहे, ते त्यांच्या देहामध्ये होणं शक्य नाहीये, हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा त्यांनी ही रणनीती एक प्रकारे बदललेली आहे आणि मदरकडे ते कार्य सोपवलेलं आहे. हा दिव्य योजनेचा भाग आहे, हे त्यांच्या त्या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. आणि मग जेव्हा एकदा हा निर्णय त्यांनी घेतला, तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये देह ठेवण्याची प्रक्रिया ही अगदी स्वाभाविक रीतीने व्हावी अशी पद्धत अवलंबली. आपण हे म्हणतोय याला काय आधार आहे? तर तो आधार आता आपण समजावून घेऊया की जेव्हा त्यांना शेवटच्या काळामध्ये काही काळ हा मूत्रविकाराचा त्रास व्हायला सुरुवात झालेली होती आणि मग त्यातून जे काही देहावर परिणाम होतील ते आता दिसायला लागलेले होते, तेव्हा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सन्याल म्हणून होते. त्यांनी एकदा श्री अरविंदांना विचारलं, व्हॉट इज द ट्रबल? तुम्हाला काय त्रास होतोय? तेव्हा श्री अरविंदांनी काय उत्तर दिलंय बघा, ट्रबल? नथिंग ट्रबल्स मी. मला कशाचाच त्रास होत नाही. अँड सफरिंग वन कॅन बी अबाव इट. आणि व्यक्ती त्या दुःख भोगाच्या वर असू शकते, असंच श्री अरविंद इथे त्यांना उत्तर देत आहेत. त्यामुळे जरी शरीराला काहीतरी त्याचे परिणाम दिसत असले तरी श्री अरविंद स्वतः त्यापासून अलिप्त होते, याचं हे निदर्शक विधान आहे. पूर्वी एकदा, म्हणजे जेव्हा त्यांना अशाच प्रकारचा मूत्रविकाराचा त्रास झालेला होता, तेव्हा श्री अरविंदांनी स्वतःच्या योगसिद्धीच्या आधारे त्याच्यावर मात केलेली होती. आणि आता हा परत एकदा विकार उद्भवलेला होता. तेव्हा चंपकलाल श्री अरविंदांना असं विचारतायत की तुम्ही योगशक्तीचा वापर का करत नाहीये? निरोधबरण सुद्धा त्यांना असं म्हणतायत की जर तुम्ही तुमची योगशक्ती या कार्यासाठी वापरली नाही तर तुमचा आजार कसा बरा होईल? असं निरोधबरांनी सुद्धा तेव्हा त्यांना विचारलं. श्री अरविंद त्यांना उत्तर काय देतात बघा, कांट एक्सप्लेन, यू वोंट अंडरस्टँड. म्हणजे योगशक्तीचा उपयोग मी आता का करत नाहीये याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण मी जरी कितीही ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते समजू शकणार नाही, हे श्री अरविंदांनी त्यांना दिलेलं उत्तर होतं. आता हा थोडा सगळा आपण कालानुक्रमे आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहिलं ते असं की 24 नोव्हेंबरच्या पूर्वी काही काळ सावित्रीचं लिखाण श्री अरविंदांनी पूर्ण केलेलं होतं. आणि 24 नोव्हेंबरला, म्हणजे 24 नोव्हेंबर 1950 या दिवशी जो दर्शन दिन होता, त्या दर्शन दिनाच्या अलीकडे सुद्धा श्री अरविंदांची तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि हे दर्शन दिलं जाईल की नाही अशी आशंका लोकांमध्ये निर्माण झालेली होती. परंतु या
साधक मंडळींचा हिरमोड होऊ नये. कारण आपल्याला हे माहिती आहे की श्री अरविंद आणि मदर साधकांना हे वर्षातून फक्त 4 वेळेला भेटत असत, म्हणजे त्याला दर्शन दिन असं म्हटलं जात असे. मदर साधकांच्या संपर्कात होत्या, पण श्री अरविंद मात्र साधकांना या 4 दिवसांमध्येच भेटत असत. त्याला दर्शन दिन अशी संज्ञा वापरली जाते. तर हा जो दर्शन दिन आहे तो कदाचित चुकणार का काय अशी लोकांच्या मनामध्ये एक पाल चुकचुकत होती. तेव्हा त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून श्री अरविंदांनी ठरवलं की नाही, हा दर्शन दिन नेहमीप्रमाणे आपण करणार आहोत, लोकांना दर्शन देणार आहोत. आणि तो दर्शन दिन हा पूर्ण झाला आणि नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अधिक बिघाड व्हायला सुरुवात झाली. मग लागोपाठ 1 आणि 2 डिसेंबर ह्या ज्या तारखा होत्या त्या तारखांना कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती असेल की श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन जे आहे त्याचा हा वर्धापन दिन असतो. आणि म्हणून त्या निमित्ताने फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंटतर्फे काही कार्यक्रम केले जातात. हे वर्षानुवर्ष चालत असलेली ती परंपरा आहे. आणि त्यानुसार 1 आणि 2 तारखेला हे कार्यक्रम व्हायचे आहेत, त्याच्याहीकडे श्री अरविंदांचं लक्ष होतं. मदर त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गुंतलेल्या होत्या आणि तो सगळा दिवस संपवून मदर परत आल्या. आणि जेव्हा श्री अरविंदांना कळलं की हा कार्यक्रम यथास्थितपणे पार पडलेला आहे, तेव्हा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे श्री अरविंद देह ठेवण्यासाठी योग्य वेळेची निवड करत होते. त्यांना त्यांच्या सूक्ष्म देहांतराची ही जी प्रक्रिया करायची होती त्या प्रक्रियेचा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये अडथळा होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. हे आपल्या लक्षात येतं की त्यांनी 1 आणि 2 डिसेंबरचे कार्यक्रम यथास्थितपणाने संपन्न होऊ दिले. नंतर 3 डिसेंबरचा दिवस उजाडला. त्या दिवशी श्री अरविंदांनी थोडासा फळांचा रस सेवन केला. बाकी पूर्ण वेळ ते कुणाशीही काहीही न बोलता अगदी शांतपणाने पहुडलेले होते. मदरला इथे काहीतरी वेगळी जाणीव झाली आणि म्हणून त्या दिवशी मदर प्लेग्राऊंडवर गेल्या नाहीत. पण मदर प्लेग्राऊंडला गेल्या नाहीत. अत्यंत नियमितपणाने मदर संध्याकाळच्या वेळी प्लेग्राऊंडवर जात असत. आणि आज मदर आलेल्या नाहीत असं पाहिल्यानंतर तिथल्या साधक मंडळींमध्ये काहीतरी आशंका निर्माण झाली की श्री अरविंदांची तब्येत बिघडलेली आहे किंवा कसं. आणि म्हणून परत मदरनी 4 डिसेंबरला प्लेग्राऊंडला त्या गेलेल्या आहेत. 4 डिसेंबरचा दिवस हा अतिशय अगदी ज्याला आपण नॉर्मल म्हणूया तसा नॉर्मल दिवस गेला. म्हणजे श्री अरविंदांच्या प्रकृतीमध्ये सुद्धा थोडीशी सुधारणा झाली असं दिसून येतंय. आणि नंतर 4 डिसेंबरला प्लेग्राऊंडवरून जेव्हा मदर परत आल्या संध्याकाळच्या वेळी, तेव्हा त्यांनी असं पाहिलं की श्री अरविंद आता अगदी हळूहळू स्वतः विड्रॉ व्हायला लागलेले आहेत. मदरचे असे उद्गार आहेत, ही इज विड्रॉईंग हिमसेल्फ. म्हणजे ते आता स्वतःमधून निवृत्त होत आहेत आणि आता सूक्ष्म देहांतराच्या दिशेने जी प्रक्रिया आहे ती त्यांनी चालू केलेली आहे. हे मदरच्या दृष्टीला आता जाणवायला लागलेलं आहे. 4 डिसेंबरच्या आसपासच आणखीन एक गोष्ट लक्षणीय आहे, तिचा इथे निर्देश करणं मला आवश्यक वाटतो. ते म्हणजे श्री अरविंदांनी सूक्ष्म देहांतराची प्रक्रिया सुरू केलेली असली म्हणजे आपल्या दृष्टीने ते आता काळाच्या पडद्याआड जाणार असले, म्हणजे दृश्य पटलाच्या पलीकडे जाणार असले
तरी देखील त्यांनी या जडभौतिक सृष्टीचा विचार थांबवलेला नव्हता. डॉक्टर सन्याल हे जे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर होते ते कलकत्ता निवासी होते. श्री अरविंदांनी 4 डिसेंबरच्या आसपास या सन्याल यांच्याकडे चौकशी केलेली आहे की बंगालची परिस्थिती काय आहे. तेव्हा या बाह्य सृष्टीशी त्यांचं असलेलं जे नातं आहे ते अगदी अखेरच्या दिवसांमध्ये सुद्धा संपुष्टात आलेलं नव्हतं. हे आपल्या इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्या दृष्टीने या वैश्विक स्तरावर त्यांचं जे कार्य चाललेलं होतं त्या कार्याशी त्यांचा असलेला धागा कसा जोडलेला होता हे या एका छोट्याशा प्रसंगातनं सुद्धा आपल्या लक्षात येतं. आणि मग पुढे ते अधिकाधिक आत्ममग्न होत गेलेले आहेत. मदरनी इथे सांगितलेलं आहे की जरी ते बाह्यतः म्हणजे डॉक्टरांनी त्याचं निदान असं केलं की हा युरेमिक कोमा आहे, म्हणजे ते कोमात गेलेले आहेत असं डॉक्टरांनी त्याचं निदान केलेलं होतं. पण तेव्हा मदरनी त्याचा खंडन करताना म्हटलं की ते आतून पूर्णतः जागृत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे त्यांनी विधान असं लिहिलेलं आहे, थ्रूआउट द एंटायर कोर्स ऑफ द इलनेस ही वॉज नेव्हर अनकॉन्शियस. म्हणजे हा सगळा जो आजारपणाचा शेवटचा कालावधी होता त्यामध्ये ते एक क्षण सुद्धा अनकॉन्शियस नव्हते असं विधान केलेलं आहे. डॉक्टर सन्याल यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की ह्याला कोमा असं म्हणता येणार नाही. आणि कोमा जर म्हणायचं असेल तर हा लोकविलक्षण कोमा म्हटलं पाहिजे. कारण श्री अरविंद अधूनमधून स्वतःच्या आत्ममग्नतेमधनं बाहेर येऊन पाणी मागत असत किंवा किती वाजले आहेत असा प्रश्न विचारत असत. तेव्हा कोमामध्ये गेलेली व्यक्ती अशा प्रकारे बोलत नाही, तेव्हा हा कोमा नाही आहे असं सन्यालनी सुद्धा नंतर एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि आता ती अगदी अखेरची घटिका जवळ आलेली आहे. मदर पुन्हा पुन्हा डॉक्टर सन्याल यांना असं सांगता आहेत की ही इज विथड्रॉइंग हिमसेल्फ. डॉक्टर सन्याल हे साहजिक आहे की श्री अरविंद आपल्यामध्ये राहावेत याच्या दृष्टीने हर शक्य प्रयत्न करू पाहत होते. आता अधिक तीव्र असे उपचार करण्याची आवश्यकता आहे असं जेव्हा त्यांनी मदरला सांगितलं तेव्हा मदरनी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की ते आता स्वतःला विथड्रॉ करत चाललेले आहेत. मध्यरात्री मदर पुन्हा एकदा श्री अरविंदांची प्रकृती पाहण्यासाठी तिथे आलेले आहेत आणि निरोधबरण असं वर्णन करतात की दिस टाइम ही ओपन्ड हिज आईज अँड द टू म्हणजे मदर आणि श्री अरविंदो लुक्ड ॲट ईच अदर इन अ स्टेडी गेज. We were the silent spectators of that crucial scene. What passed between them was beyond our mortal ken. बराच काळपर्यंत श्री अरविंद आणि मदर एका स्थिर नजरेने एकमेकांकडे बघत होते. त्यांच्यामध्ये एक प्रकारे मूक संवाद चालू होता, पण तो काय संवाद होता ते कळण्याची आमची कुवत नव्हती असं निरोधबरण इथे नमूद करतात. तो त्यांच्यामधला मूक संवाद झाल्यानंतर मदर परत त्यांच्या खोलीत गेलेले आहेत आणि परत रात्री 1 वाजता आलेले आहेत. निरोधबरण वर्णन करतात, हर फेस वॉज काम, देर वॉज नो ट्रेस ऑफ इमोशन. अत्यंत स्थिर शांत असा मदरचा चेहरा दिसत होता असं इथे नमूद केलंय. श्री अरविंद आत्ममग्न स्थितीत गेलेले होते. मदरनी डॉक्टर सन्याल यांना असं विचारलं, व्हॉट डू यू थिंक, मे आय रिटायर फॉर ॲन आवर? सन्याल अर्थातच या प्रश्नावर काहीच उत्तर देऊ शकलेले नाही आहेत. तेव्हा मदरनी त्यांना सांगितलं, कॉल मी व्हेन द टाइम कम्स.
आता इथे लक्षात घ्या, आपल्या सामान्य मानसिकतेला हा प्रश्न पडू शकतो की ही इतकी अत्यंत बिकट घटिका असताना मदर स्वतःच्या खोलीत का बरं निघून गेल्या असतील? मदरनी त्याचं उत्तर असं दिलं की त्या जर तिथेच थांबल्या असत्या तर श्री अरविंदांना देहत्याग करता आला नसता आणि म्हणून श्री अरविंदांनीच एक प्रकारे त्यांना निर्देश केलेला होता की त्यांनी आता त्या खोलीमधून जावं. 1च्या सुमारास मदर येऊन गेल्यात आणि नंतर जेव्हा त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या त्यानंतर काही क्षणामध्येच श्री अरविंदांनी देहत्याग केलेला होता. 1:26 मध्यरात्रीच्या 1:26 त्यांनी देहत्याग केला अशी नोंद करण्यात आलेली. आणि त्या सुमारास अर्थातच मदरला चटकन बोलावण्यात आलं. त्या आल्या तेव्हाही त्या अत्यंत धीर गंभीर होत्या. मदर याच्याविषयी पुढे एकदा बोलताना सांगतायत. काय सांगतायत बघा. म्हणजे हा जो देहत्याग आहे तो वरवर पाहता काहीतरी आजाराचं निमित्त होऊन देह ठेवणं आहे असं वाटतंय, पण ही जाणीवपूर्वक कृती आहे. त्याच्यासाठी एक प्रकारे आजारपण हे निमित्त केलेलं आहे. आजारपणावर मात करता आली असती पण तशी त्यांनी ती केली नाही. ही जाणीवपूर्वक जी कृती होती त्याच्याविषयी मदर काय म्हणतात बघा. ही वॉन्टेड टू गो. त्यांना पलीकडे जाणं भागच होतं, ते आवश्यक होतं कार्यासाठी आणि म्हणून त्यांनी ते ठरवलेलं होतं. ही वॉन्टेड टू गो. यू सी, ही हॅड डिसाइडेड टू गो. But he didn't want me to know that he was doing it deliberately. ते हे हेतुपुरस्सरच करत होते, पण मदरनं मात्र ते कळू नये असा त्यांचा प्रयत्न होता. का तसा प्रयत्न होता? He knew that if for a single moment I knew he was doing it deliberately, मला जर हे कळलं असतं की ते हे जाणीवपूर्वक करत आहेत, I would have reacted with such a violence that he would not have been able to live. मला जर हे कळलं असतं की ते जाणीवपूर्वक करतायत तर मी अशा रीतीने व्यक्त झाले असते की श्री अरविंद मग स्वतःचा देह ठेवू शकले नसते. म्हणून त्यांनी मला त्याची कुणकुण लागू दिली नाही हे मदर इथे सांगतात. अँड ही डिड धिस. He bore it all as if it were some unconscious and ordinary illness, simple to keep me from knowing, and he left at the very moment he had to live. आणि वरवर पाहता जणू काही ती अगदी नैसर्गिक पद्धतीने घडून आलेली घटना आहे असं दिसावं अशा प्रकारे ती सगळी प्रत्यक्षात उतरवलेली आहे. हे मदरनी इथे त्या संबंधी निवेदन केलेलं आहे. श्री अरविंदांनी जेव्हा सूक्ष्म देहांतर अशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजेच आता त्यांचा स्थूल देह गळून पडलेला आहे. रूढ अर्थाने सांगायचं झालं तर फक्त स्थूलाचा विचार करायचा झाला तर त्यांच्या देहाचा मृत्यू घडून आलेला आहे म्हटल्यानंतर ज्या सगळ्या पुढच्या गोष्टी असतात त्या करण्याच्या दृष्टीने जेव्हा तयारी सुरू झाली तेव्हा इथे एक विलक्षण गोष्ट दिसून आली. ती कोणती गोष्ट होती? मदर त्याच्या संबंधी काय सांगतायत ते बघूया. त्या दिवशी संध्याकाळी मदरनी हे जाहीर केलेलं आहे. द फ्युनरल ऑफ श्री अरविंदो हॅज नॉट टेकन प्लेस टुडे. His body is charged with such a concentration of supramental light that there is no sign of decomposition and the body will be kept lying on his bed so long as it remains intact. देहांतानंतर ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी आज झालेल्या नाहीत. याचं कारण मदर सांगतायत की त्यांच्या देहामध्ये
अतिमानस चेतनेचा जो प्रकाश आहे त्याचं एकत्रीकरण एवढ्या कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने झालेलं आहे की त्यामुळे त्यांच्या देहाचं विघटनाची कोणतीही खूण दिसत नाही आणि जोपर्यंत तशी खूण दिसत नाही तोपर्यंत त्यांचा देह तसाच ठेवला जाईल हे मदननी त्या दिवशी संध्याकाळी जाहीर केलेलं आहे. दुसऱ्या दिवशीही त्यांचा देह त्या अतिमानसिक प्रकाशाने भारलेला असाच दिसत होता. अनेक दर्शनार्थी तिथे येत होते, दर्शन घेत होते आणि शांतपणाने गंभीर रीतीने ते जात होते. अशी रीगच्या रीग लागलेली असताना लक्षात घ्या, डिसेंबरचा महिना, समुद्र किनाऱ्याच्या जवळचा असलेला पॉंडिचेरी हा प्रांत, उकाड्याचा कालावधी, तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये देहाचं विघटन व्हायला तसं म्हटलं तर फार वेळ लागणार नाही, पण इथे मात्र परिस्थिती अगदी वेगळी होती. दुसरा दिवस झाला तरी देखील श्री अरविंदांचा देह तसाच सतेज होता. सुवर्णमय असा प्रकाश त्यांच्या आजूबाजूला सगळा पसरलेला या दर्शनार्थींना जाणवत होता. अर्थात ज्यांना तसं पाहण्याची ती दृष्टी होती त्यांना तसा तो अनुभव येत होता. हा जो प्रकाश आहे, अतिमानसिक प्रकाश, तो त्यांच्या देहामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 111 तास तसाच कायम होता. आणि 9 डिसेंबरला मात्र त्यांच्या शरीराचं हलकेच विघटन व्हायला सुरुवात झालेली आहे असं मदरच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी पुढच्या प्रक्रियेला आरंभ करायचं ठरवलं. आपण हा सूक्ष्म देहांतर हा जो शब्दप्रयोग करतो आहोत त्याला जो आधार आहे तो आता आपण इथे विचारात घेऊया. मदरला श्री अरविंदांचं जे दर्शन झालेलं आहे त्या सगळ्या कालावधीमध्ये त्याचं अगदी तपशिलात वर्णन मदर करतायत, ते आता आपण इथे विचारात घेऊया. आय फाउंड हिम एव्हरीवेअर. हिम म्हणजे श्री अरविंदांविषयी त्या बोलतायत. आय फाउंड हिम एव्हरीवेअर. आय फाउंड हिम ऑल द वे अप, ॲब्सोल्युटली वन विथ द सुप्रीम कॉन्शियसनेस. सुप्रीम कॉन्शियसनेस, सच्चिदानंद, याच्याशी ती एकात्व पावलेले आहेत हे त्यांना दिसत होतं. आय फाउंड हिम स्प्रेड अबाउट इन मेनी प्लेसेस टू सी मेनी पीपल अँड डू अ लॉट ऑफ वर्क. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये श्री अरविंद सूक्ष्म देहामध्ये राहून अनेक लोकांना भेटतायत, त्यांचं कार्य करतायत हे त्यांना दिसत होतं. अँड आय फाउंड हिम बट देन इन अ प्रिसाइज फॉर्म. देहाकार अगदी निश्चित असा देहाकार आहे, दो नॉट फिक्स्ड. सूक्ष्म देहाचं हे स्वरूपच आहे की जसा आपल्या स्थूल देहाला एक निश्चित आकार असतो आणि आकार तो आपला फिक्स असतो, त्या आकारामध्ये बदल होत नाही, तो फ्लेक्झिबल नसतो. पण सूक्ष्म देह मात्र तशा पद्धतीचा फिक्स्ड असत नाही. ते मदरला तिथे त्यांचं तसं दिसलेलं आहे अस्तित्व. इन अ प्रिसाइज फॉर्म दो नॉट फिक्स्ड. अ प्रिसाइज रादर सपल फॉर्म दॅट लुक्ड लाईक हिम. म्हणजे तो जो आकार होता सूक्ष्म देहाचा त्यांच्या, तो दिसायला श्री अरविंदांसारखाच होता. लाईक व्हॉट वी नो ऑफ हिम, विथ मोर सपलनेस, विदाउट द फिक्सिटी ऑफ द फिजिकल, but quite precise, a form in his likeness. I found him in the subtle physical. आपण जे मगाशी म्हटलं की सूक्ष्म भौतिकामध्ये त्यांचं वास्तव्य आता आहे हे मदरला दिसून आलेलं आहे. आणि त्याचाच उल्लेख मदरने पुढे 1969 साली सुद्धा केलेला आहे. There he has a dwelling. He is settled and stays permanently. सूक्ष्म भौतिकामध्ये त्यांचं निवासस्थान आहे
आणि ते तिथे राहून कार्य करत आहेत आणि ते तिथे परमनंटली राहत आहेत असं मदर म्हणतात. विच डज नॉट प्रिव्हेंट हिम फ्रॉम बीइंग ॲट मेनी अदर प्लेसेस. सूक्ष्म भौतिकामध्ये ते स्थित आहे, पण तरी सुद्धा ते चेतनेच्या श्रेणीवर सर्व स्तरांवर आवश्यकतेनुसार जाऊ शकत आहेत हे मदरला दिसत होतं. There is a Sri Aurobindo, but there is a Sri Aurobindo there whom I see almost every night. प्रत्येक दिवशी मला श्री अरविंद भेटतायत, मला त्यांचं दर्शन होतंय असं मदर इथे सांगतायत. Who looks after the whole work, see people and who is almost constantly with me. ते सातत्याने माझ्या सन्निध आहेत, ते लोकांना भेटतायत, ते कार्यरत आहेत. In the subtle physical, it's a specific place. आता मदर त्या सूक्ष्म भौतिक जगताचं वर्णन करतायत. त्या म्हणतायत की ती एक निश्चित अशी जागा आहे, श्री अरविंद जिथे निवास करतायत ती. व्हेरी लार्ज, ह्यूज. यू नो ही इज देअर सीइंग पीपल डुईंग ऑल काइंड ऑफ थिंग्स. ते तिथे राहून सर्व प्रकारचं कार्य करत आहेत याचा स्पष्ट उल्लेख मदरनी अशा रीतीने केलेला आहे. त्यामुळे श्री अरविंद आपल्या दृश्य जगताच्या पलीकडे गेलेले असले म्हणून ते नाहीत असं नाही, ते अस्तित्वात आहेत, फक्त ते सूक्ष्म देहाने अस्तित्वात आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणखीन एक गोष्ट इथे जाता जाता नमूद केली पाहिजे, ती अशी की बघा, जसं आपण सामान्य व्यक्ती आहोत कुठे, म्हणजे शरीरात आहोत, स्थूल देहामध्ये आपण आहोत आणि ह्या जडभौतिक सृष्टीमध्ये आपला निवास आहे. पण आपली आंतरिक स्थिती मात्र काय असते? मनुष्य किंवा मानव म्हणून आपलं आंतरिक जीवन हे प्रामुख्याने मनामध्ये चाललेलं असतं. म्हणजे अस्तित्व शरीर स्थूल देहाच्या अस्तित्वामध्ये आपण आहोत, पण आपलं आंतरिक जीवन ते मानसिक स्तरावरचं असतं. त्या पद्धतीने श्री अरविंदांच्या बाबतीत काय स्थिती आहे, तर श्री अरविंदांचं वास्तव्य सूक्ष्म भौतिकात आहे देहरूपाने, पण त्यांची आंतरिक स्थिती ही अतिमानस जगताशी संबद्ध अशी आहे. म्हणजे आंतरिक स्थिती अतिमानस आणि निवास कुठे, तर सूक्ष्म भौतिक प्रतलावर त्यांचा निवास, अशी त्यांच्या बाबतीत स्थिती आहे. आणि सूक्ष्म भौतिक हे आपल्या जडभौतिक सृष्टीशी अगदी लगतचा असलेला प्रांत आहे. तिथे तुमच्यावर देहाच्या मर्यादा असत नाहीत, पण देहात असताना जे सगळं कार्य करता येतं ते सगळं कार्य आपल्याला सूक्ष्म भौतिकामध्ये करता येतं. म्हणून या पृथ्वी चेतनेची जी तयारी करून घ्यायची आहे ती तयारी मदर या पृथ्वीवर राहून करत होत्या आणि सूक्ष्म भौतिकामध्ये राहून एका प्रकारे अधिक क्षमतेनिशी श्री अरविंद ते करत होते. आता 7 तारखेला मदरने एक संदेश दिलेला आहे. तो संदेश असा, त्याचा मराठी अनुवाद आता आपण इथे बघूया. हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल. मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे, तर कृतीमधील गतिशील उपस्थिती म्हणून देखील तुम्ही आमच्या सोबत असाल. आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती, मोठी व्यक्ती मरण पावल्यानंतर हे अगदी सहजपणाने म्हणलं जातं की ते जरी मरण पावलेले असले तरी त्यांचं मार्गदर्शनाच्या रूपाने ते आपल्यामध्ये आहेत, असं अगदी सहसा जसं म्हटलं जातं ते तसं मी म्हणत नाहीये. हे मदर इथे अगदी स्पष्टपणाने सांगतायत. बघा, कृतीमधील गतिशील उपस्थिती म्हणून तुम्ही आमच्या सोबत असाल असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. पुढे बघा,
जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत नाही, म्हणजे या पृथ्वीचं दैन्य, दुःख, दारिद्र्य ह्या गोष्टी दूर होऊन त्याचं दिव्य जीवनामध्ये जोपर्यंत रूपांतरण होत नाही, तोवर तुमच्यामधील सारे काही येथेच राहील. येथेच म्हणजे कुठे? आता लक्षात आलं आपल्या सूक्ष्म भौतिकामध्ये. तोवर तुम्ही पृथ्वीचे वातावरण सोडून जाणार नाही, असे अगदी निसंशय पद्धतीने तुम्ही वचन दिले आहे. या अद्भुत उपस्थितीला आम्ही सुपात्र ठरावे आणि यापुढे आमच्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या उदात्त कार्याच्या परिपूर्तीसाठी अधिकाधिक परिपूर्णपणे समर्पित व्हावी, या एकाच इच्छेवर केंद्रित होवो, असे आम्हास वरदान द्या, असं श्री माताजींनी इथे म्हटलेलं आहे. या सूक्ष्म देहांतराची विलक्षणता आणखीन एका प्रकारे आपल्याला लक्षात घ्यावी लागते, ती अशी की श्री अरविंदांनी जेव्हा स्थूल देहाचा त्याग केलेला आहे, तेव्हा मदर त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे तो काय पद्धतीने नमूद करतायत बघा. फॉर द फर्स्ट 3 days आय रिमेन स्टँडिंग देअर नियर हिज बेड. मदर त्यांच्या बेडच्या जवळ उभ्या राहिलेल्या आहेत. अँड इन अँड ॲब्सोल्युटली वेल टू मी इट वॉज ॲब्सोल्युटली व्हिजिबल. मदरला ते अगदी दृश्य स्वरूपात तो अनुभव येतोय. ऑल द ऑर्गनाइज्ड कॉन्शियसनेस दॅट वॉज इन हिज बॉडी डेलिबरेटली केम आउट ऑफ इट अँड इन टू माइंड. म्हणजे त्यांच्या देहामधली जी सगळी आजवर संग्रहित केलेली जी चेतना होती, जी अतिमानसिक चेतना होती, ती त्यांनी जाणीवपूर्वक माझ्यामध्ये संक्रमित केली आणि हा अगदी दृश्य असा अनुभव होता, असं मदर म्हणतात. अँड आय नॉट ओनली सॉ इट बट फेल्ट द फ्रिक्शन ऑफ इट्स एंट्री. म्हणजे तो किती सघन अनुभव होता हे मदर इथे सांगतात की आपल्या देहामध्ये त्यांची चेतना प्रवेश करते आहे, त्याचा त्यांना आलेला तो सघन अनुभव होता. ऑल द सुप्रामेंटल पॉवर ही हॅड अट्रॅक्टेड इन टू अँड ऑर्गनाइज्ड इन हिज बॉडी लिटल बाय लिटल केम इन टू मी मेथॉडिकली. श्री अरविंद त्यांच्या देहामध्ये साठवलेली जी सगळी चेतना होती ती टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने मदरकडे संक्रमित करत होते आणि मदर ती ग्रहण करत होत्या. हा अनुभव इथे मदर सांगतात आणि त्याचंच वर्णन त्यांनी माइंड ऑफ लाईट असं केलेलं आहे. पुढे 1972 साली मदर पुन्हा एकदा या घटनेविषयी तपशिलात सांगतायत. तेव्हा त्या म्हणतायत, देअर इज अ डिफरन्स इन द पॉवर ऑफ द ॲक्शन. म्हणजे श्री अरविंद स्थूल देहात होते तेव्हाचं त्यांचं कार्य आणि आता जेव्हा ते सूक्ष्म देहामध्ये राहून कार्य करतायत, त्या कार्याच्या शक्तीमध्ये कसा फरक पडलेला आहे ते मदर इथे सांगतायत. ही हिमसेल्फ हॅज अ ग्रेटर ॲक्शन, अ ग्रेटर पॉवर ऑर ॲक्शन नाऊ दॅन वेन ही वॉज इन हिज बॉडी. ते जेव्हा देहामध्ये होते तेव्हा त्यांची जी कार्यशक्ती होती त्याच्यापेक्षा ती कार्यशक्ती आता सूक्ष्म देहात असताना कितीतरी प्रमाणात वाढलेली आहे हे मदर इथे सांगतायत. बिसाइड्स दॅट्स व्हाय ही लेफ्ट. किंबहुना त्याचसाठी तर त्यांनी देह ठेवलेला होता. बिकॉज इट हॅड टू बी डन दॅट वे. कारण ते तशा पद्धतीनेच होण्याची आवश्यकता होती. इट्स व्हेरी टँजिबल यू नो, असं मदर सांगतात. हिज ॲक्शन हॅज बिकम व्हेरी टँजिबल. इट इज फ्रॉम अनदर रिजन. इट इजंट इथरल और इट्स टँजिबल. आय कुड ऑलमोस्ट से मटेरियल. त्या वेगळ्या प्रांतामधनं वेगळ्या प्रांताचा निर्देश मदर करतायत. तो प्रांत म्हणजे सूक्ष्म भौतिक. हे आता एव्हाना आपल्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांचं कार्य हे अनुभवता येण्यासारखं कार्य आहे. ते टँजिबल आहे.
म्हणजे इंद्रिय संवेद्य आहे असं मदर इथे म्हणतात. अर्थात ते कोणाला इंद्रिय संवेद्य आहे? मदरला. तुम्हा आम्हा सामान्य व्यक्तींना ती जाणीव होऊ शकत नाही, कारण ती सूक्ष्म दृष्टी आपल्यापाशी नाही. ठीक आहे. तेव्हा मदरनी एके ठिकाणी हे विधान केलेलं आहे की तुमची तशी तयारी झाल्यानंतर श्री अरविंदांचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. म्हणजे ते सूक्ष्म देहामध्ये कसे कार्यरत आहेत याचं दर्शन तुम्हाला होऊ शकतं जर तुमची तेवढी तयारी झालेली असेल तर, असं मदरनी सांगितलेलं आहे. ही जेव्हा घटना घडून आली तेव्हा मदर म्हणतात की माझ्या लक्षात आलं की आता संपूर्ण कार्याची आणि संपूर्ण साधनेची जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा मदरनी त्यांच्यामधला सायकिक बिईंगचा जो भाग होता तो एक प्रकारे बंद करून ठेवला, कुलूप बंद केला. त्याचं प्रयोजन काय आणि त्याचा परिणाम काय वगैरे हा सगळा भाग आपण तपशिलात नंतर बघूया. पण मदर म्हणतात मी जर ते तसं केलं नसतं तर मी त्यांच्याबरोबर निघून गेले असते आणि मग या पृथ्वीवर कार्य करणारं कोणीच शिल्लक राहिलं नसतं, म्हणून मला ते तसं करावं लागलं, असं मदर इथे सांगतात. हा सगळा भाग आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे, पण म्हणून तो वास्तव नाही का? तर असं नाही म्हणता येत, कारण श्री अरविंद आणि मदर यांची खासियतच ही आहे की ते जे काही सांगतायत ते बुद्धिगम्य पद्धतीने त्याची मांडणी करतात आणि म्हणून कोणतीही गोष्ट गूढ राहत नाही. भले ती आपल्या बुद्धीला झेपणार नाही, समजणार नाही, परंतु जर आपली क्षमता तेवढी विकसित झाली तर ते आपल्याला कळू शकेल अशा सामान्य पद्धतीने ते आपल्याला सांगतात. आणि हे त्यांचं वेगळेपण आहे, इथे लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा आधी चैत्य पुरुष म्हणजे काय हेच जिथे माहिती नाही, तेव्हा चैत्य पुरुष तो भाग एक प्रकारे तो कप्पा असावा आणि तो बंदिस्त करावा, बंद करून ठेवावा, हे सगळं काय आहे, किंवा सूक्ष्म भौतिकामध्ये राहून कार्य करायचं म्हणजे नेमकं काय, हे आपल्या सीमित बुद्धीला कळू शकेल असं नाही. परंतु या सगळ्या ज्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे मनुष्य म्हणून आपल्याला या सगळ्याचा प्रचंड उपयोग होणार आहे हे इथे लक्षात येतं. हा अतिमानसिक प्रकाश त्यांच्यामधला हा जसाच्या तसा कायम आहे. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. मदरनी त्यांना आता अतिंद्रिय पातळीवरून श्री अरविंदांना प्रश्न असा केला की तुम्ही परत या देहामध्ये येणार आहात का? तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना उत्तर दिलंय, आय हॅव लेफ्ट धिस बॉडी पर्पजली. मी हा देह हेतू पुरस्सर ठेवलेला आहे. आय विल नॉट टेक इट बॅक. आय शॅल मॅनिफेस्ट अगेन इन द फर्स्ट सुप्रामेंटल बॉडी built in the supramental way. मी आता परत अतिमानसिक देहामध्येच आविष्कृत होईन. पहिला अतिमानसिक जीव म्हणून मी आविष्कृत होईन की जो जीव त्याची घडण ही अतिमानसिक पद्धतीने झालेली असेल. म्हणजे मदरनी याचं स्पष्टीकरण इतरत्र असं केलेलं आहे, बर्थ विदाउट सेक्स. म्हणजे आता मानवाच्या जन्माची जी नैसर्गिक पद्धत आहे तशी पद्धत तिथे अवलंबली जाणार नाही. संकल्पातून जन्म प्रक्रिया असा तो प्रकार असेल, तशा पद्धतीने मी पहिला अतिमानसिक जीव म्हणून जन्माला येईन, असं श्री अरविंदांनी मदरला सांगितलेलं आहे. मग मदरनी तेव्हा या सगळ्या घटनेसंबंधी असं म्हटलेलं आहे, लॅक ऑफ रिसेप्टिव्हिटी ऑफ द अर्थ अँड मेन is mostly responsible for the decision Sri Aurobindo has taken regarding the body. श्री अरविंदांनी त्यांच्या देहासंबंधी हा जो काही निर्णय घेतला तो त्यांना का घ्यावा लागला, तर मनुष्य म्हणून आणि पृथ्वी म्हणून आपण
अतिमानसिक चेतना ग्रहण करण्यासाठी सक्षम नव्हतो, त्याचा अभाव आपल्याकडे होता त्या ग्रहणशीलतेचा, आणि म्हणून श्री अरविंदांना असा निर्णय घ्यावा लागला, हे मदरनी इथे सांगितलेलं आहे. या सगळ्या दरम्यान आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती अशी की श्री अरविंदांनी 5 डिसेंबरला स्थूल देहाचा त्याग केलेला आहे आणि सुमारे 111 तासपर्यंत त्यांचा देह तसाच विघटित न होता सतेज राहिलेला आहे. तो देह टिकवण्यासाठी कोणतेही कृत्रिम उपाय अवलंबण्यात आलेले नव्हते किंवा कुठल्याही रासायनिक पदार्थांचा त्याच्यासाठी वापर करण्यात आलेला नव्हता, किंबहुना अशा कुठल्याही कृत्रिम उपायांचा अवलंब करायचा नाही, असे स्पष्ट निर्देश मदरनी आजूबाजूला असलेल्या साधकांना देऊन ठेवलेले होते. तेव्हा ही गोष्ट पण एक अतिशय महत्त्वाची म्हणून नमूद केली पाहिजे. 9 तारखेला मात्र जेव्हा हा प्रकाश कमी होत जायला लागला, तेव्हा मदरच्या लक्षात आलं की आता त्यांचा देह समाधिस्थ करण्याची वेळ आलेली आहे. आणि मग त्याच्या संबंधी मदरनी साधकांना निर्देश दिले होते. उदारदा म्हणून जे एक साधक होते, त्यांना मदरनी ही समाधीची व्यवस्था कशी असेल, त्यांना कशा रीतीने समाधी द्यायची आहे, हे सगळे निर्देश दिलेले आहेत. आणि 5 तारखेपासूनच ही सगळी मंडळी ती समाधी बांधण्याच्या व्यवस्थेला लागलेली आहेत असं लक्षात येतं. आता प्रत्यक्षात ते कसं काय झालं हे आपण थोडंसं वाचूया. 12 इयर्स विथ श्री अरविंदो नावाचं निरोध बरन यांनी लिहिलेलं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अखेरचं पर्व या नावाने उपलब्ध आहे. या संबंधीचा जो सगळा तपशील आहे तो अगदी बारकाव्याने त्याची नोंद याच्यात करण्यात आलेली आहे, म्हणून आपण तो सगळा भाग जो आहे तो मुळातनं वाचूया. 9 डिसेंबरला त्यांच्या देहातील प्रकाश मंदावला. तसेच शरीर निस्तेज फिकट होत असल्याची चिन्हही दिसू लागली. नंतर माताजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे शिसवीच्या लाकडाची एक सुंदर मोठी पेटी बनवण्यात आली. तिला चांदीच्या पत्र्याचे आवरण लावले होते. तसेच चोहीकडून सॅटिनचे कापड, खाली मऊ गाद्या उशा ठेवल्या गेल्या. एका सुरेख तलम जरीबुटीच्या आणि भरतकाम केलेल्या कापडाने श्री अरविंदांचा देह झाकण्यात आला. पेटी वरून बंद केली गेली. संध्याकाळी 5 वाजता साधकांनी त्यांचा तो दिव्य पार्थिव देह खाली आश्रमाच्या प्रांगणात आणला. 5 डिसेंबरपासून सेवा वृक्षाच्या, म्हणजे सर्व्हिस ट्री आहे, आपल्याला माहिती असेल कदाचित, त्या वृक्षाच्या बुंध्याशी सिमेंटची समाधी बांधण्याचे काम चालू होते. उदार तेथे आत खाली उतरले आणि पेटीला आधार देऊन ती त्यांनी योग्य ठिकाणी ठेवली. आणि मग नंतर समाधी सिमेंटच्या लादीने बंद करण्यात आली. श्री माताजींच्या आदेशानुसार आधी चंपकलाल यांनी त्याच्यावर माती पसरली. त्याच्यानंतर मोनी, नलिनी आणि इतर साधक त्यांनीही त्याच पद्धतीने केलं. आणि अशा प्रकारे इतर कोणताही धार्मिक विधी न करता अत्यंत शांतपणाने, गंभीरपणाने हा सगळा कार्यक्रम पूर्ण करण्यात आलेला होता. आणि मदर वरच्या बाजूला उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या. मदरनी समाधीवर लिहिण्यासाठी जो संदेश दिलेला आहे तो आपण इथे मुळातनं वाचूया. टू दी who has been the material envelope of our master. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, ती अशी की मदर इथे श्री अरविंदांना उद्देशून लिहितायत का? तर त्या म्हणतायत मटेरियल एन्व्हलप ऑफ आवर मास्टर. तर त्या श्री अरविंदांच्या स्थूल देहाला उद्देशून हे सगळं विधान करतायत. काय म्हणतायत बघा. आमच्या प्रभूचे जडभौतिक आवरण असणाऱ्या हे देहा
तुला आमचे अनंत प्रणाम. ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली, ज्याने सर्वांसाठी संकल्प केला, सर्वांसाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले, त्या देहाप्रत आमची अनंत कृतज्ञता. त्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये. अगदी एक क्षण देखील आम्ही हे विसरू नये की आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत. अशा या ओळी समाधीवर कोरलेल्या आहेत. आपल्याला त्या इंग्लिशमध्ये कोरलेल्या ओळी तिथे आजही पाहायला मिळतात. 14 तारखेला परत मदननी आणखीन एक संदेश दिलेला आहे असा, जो आपण अगदी सुरुवातीला विचारात घेतला होता. टू ग्रीव इज अन इन्सल्ट ऑफ श्री अरविंदो हू इज हिअर विथ अस कॉन्शियस अँड लाईव्ह. श्री अरविंद आजही आपल्यामध्ये अगदी जिवंत स्वरूपात, सचेत स्वरूपात उपस्थित आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख करणं म्हणजे त्यांचा अवमान करणं आहे, हा तो संदेश मदननी दिलेला आहे. परत 15 तारखेला पण साधकांना त्यांनी सांगितलेलं आहे की आपण वरकरणी गोष्टींमुळे गोंधळून जाता कामा नये. श्री अरविंदो हॅज नॉट लेफ्ट अस. श्री अरविंद आपल्याला सोडून गेलेले नाहीत. श्री अरविंदो इज हिअर as living and as present as ever, and it is left to us to realize his work with all the sincerity, eagerness and concentration necessary. ते आपल्यातच आहेत. हे आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचं कार्य किती प्रामाणिकपणाने करतो आहोत. हा सगळा भाग विचारात घेतल्यानंतर मदर आपल्याला वारंवार सांगतात की ते आपल्यामध्येच आहेत, पण आपली दृष्टी किती मर्यादित असते ना. आपल्याला फक्त दृश्य तेवढंच खरं असं वाटत असतं आणि अदृश्य गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही आणि म्हणून आपल्या मर्यादित दृष्टीप्रमाणेच आपली जी बुद्धी तितकीच मर्यादित जी आहे, सीमित आहे, ती अनेक शंका उपस्थित करत राहते. अगदी भल्या भल्यांच्या मनात आज सुद्धा, म्हणजे जे अगदी त्यांचे अनुयायी आहेत त्यांच्याही मनामध्ये कदाचित काही प्रश्न निर्माण होत असतात. कोणी बोलून दाखवेल, कोणी दाखवणार नाही, एवढाच काय तो फरक. कोणते प्रश्न आहेत ते? की ऑल लाईफ इज योग, म्हणजे सर्व जीवन हाच योग आहे असं सांगणारे श्री अरविंद जीवनाचा त्याग का बरं करतात? किंवा देह ठेवणं ही जर त्यांनी संकल्पपूर्वक केलेली कृती होती, तर मग देह ठेवते समयी त्यांना मूत्रपिंडाचा आजार का बरं झाला? ते जर महायोगी होते आणि त्यांनी आजवर अनेक जणांवर स्वतःच्या योगशक्तीच्या आधारे उपचार केले होते, त्यांना बरं केलेलं होतं, तर स्वतः श्री अरविंद स्वतःवर का उपचार करत नव्हते? अतिमानसाचं पृथ्वी चेतनेमध्ये अवतरण घडवणं आणि त्याची प्रस्थापना तिथे करणं हे जर त्यांचं जीवित कार्य होतं, तर मग ते पूर्णत्वाला जाण्याआधीच त्यांनी देह का बरं ठेवला? मग तसं त्यांचं करणं हे म्हणजे त्यांचं अपयश आहे का? आणि एकट्या माताजींवर हे सगळं कार्य सोपवून ते कसं बरं निघून गेले? इमॉर्टॅलिटी, अमर्त्यता, त्याचं स्वप्न या पृथ्वीवर रुजवू पाहणारे श्री अरविंद स्वतः मृत्यूच्या अधीन का झाले? असे एक ना दोन अनेक प्रश्न अनुयायांच्या, साधकांच्या किंवा ज्यांना त्यांची थोडीफार माहिती आहे अशा व्यक्तींच्या मनामध्ये कदाचित रेंगाळत राहतात. आणि ते रेंगाळणं स्वाभाविक आहे, कारण आपली दृष्टी संकुचित आहे.
आणि हे स्वतः मदरनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मानवी बुद्धीला त्याचा खोलवरचा अर्थ लक्षात येणं कठीण आहे. मदर काय म्हणतात बघा, श्री अरविंदो वॉज नॉट कंपेल्ड टू लिव्ह द बॉडी. म्हणजे मृत्यूचा आघात झाला आणि त्यांना देह ठेवणं भाग पडलं सामान्य माणसाप्रमाणे, अशी त्यांच्या बाबतीत स्थिती नव्हती. ही चूज टू डू सो. तसं करण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतलेला होता. कशासाठी? मदर म्हणतात बघा, फॉर रिझन्स सो सबलाईम दॅट दे आर बियॉन्ड द रीच ऑफ ह्युमन मेंटॅलिटी. त्यांनी अशा प्रकारे देहत्याग का केला याची कारणं इतकी उदात्त आहेत की ती सामान्य मानवी बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडची आहेत, असं मदरनी इथे म्हटलेलं आहे. होता होईल तेवढी ती नेमकी कारणं काय असावीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. त्यांनी घेतलेल्या शोधाच्या आधारे आपणही या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्या घटनेचा नेमका अन्वयार्थ काय आहे तो शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, अर्थात तो पुढच्या भागात. आज आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.